हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघूया 6th स्टँडर्डचं इंग्लिश बालभारती आणि चॅप्टर नेम आहे द स्टोरी ऑफ गौतमास क्वेस्ट. सो या चॅप्टरमधून आपण काय शिकणार आहोत तर गौतम बुद्धांना काही प्रश्न पडलेले होते. ते कुठले प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना भेटलीत का, हे आपण चॅप्टरमधून बघणार आहोत. सो आपण आपलं लेसन स्टार्ट करूया. गौतमा द बुद्धा वॉज बॉर्न ओव्हर 2500 इयर्स ॲगो. गौतम बुद्धांचा जन्म कधी झालेला आहे? 2500 इयर्स ॲगो. ॲज अ प्रिन्स सिद्धार्थ. त्यांचं नाव होतं सिद्धार्थ. ही वॉज द सन ऑफ किंग राजा शुद्धोधना. ते किंग राजा शुद्धोधनाचे मूल होते. ही वॉज बॉर्न ऑन द सेक्रेड डे ऑफ वैशाख पौर्णिमा. सेक्रेड म्हणजे पवित्र. तर त्यांचा जन्म एका पवित्र दिवशी झाला. त्या दिवशी काय होतं? वैशाख पौर्णिमा. ॲट लुंबिनी सिच्युएटेड नियर द सिटी ऑफ कपिला वास्तू. तर त्यांचा जन्म झालेला आहे लुंबिनी येथे, आणि लुंबिनी कुठं होतं? कपिला वास्तूमध्ये. 7 days आफ्टर हिज 7 days आफ्टर हिज बर्थ हिज मदर मायादेवी पास्ट अवे. त्यांची आई जी होती, त्यांच्या जन्माच्या 7 दिवसानंतर त्यांच्या आईचा काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. इट वॉज अ प्रोफेसाईड at his birth that the infant would grow to be either a great Chakravarti, an emperor, or a sannyasi who would bring comfort to thousands of lost souls. बघा इथे काय सांगितलेलं आहे की इट वॉज प्रोफेसाईड. प्रोफेसाईड म्हणजे काय? भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यांच्यासाठी एक भविष्यवाणी करण्यात आली होती. ॲट हिज बर्थ दॅट द इन्फॅन्ट, जेव्हा ते लहान एकदम तान्हं मूल होते. इन्फॅन्ट म्हणजे काय? एकदम छोटंसं बाळ. तर तेव्हा एक भविष्यवाणी करण्यात आली होती. सांगितलं होतं एकतर हा मोठा होऊन सिद्धार्थ जे आहेत, गौतम बुद्ध जे आहे, ते मोठे होऊन काय होणार? एकतर खूप मोठे चक्रवर्ती राजा होणार, अन एम्परर, किंवा ते संन्यासी होणार, एक मॉन्क होणार. हू वूड ब्रिंग कम्फर्ट टू थाउजंड्स ऑफ लॉस्ट सोल. अशा लोकांच्या जीवनामध्ये ते काय घेऊन येणार आहे? कम्फर्ट घेऊन येणार आहे. ज्यांनी काय हरवलेले आहे, जे द्विधा मनस्थितीत आहे, ज्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे, अशा हरवलेल्या सोल्समध्ये, हरवलेल्या आत्म्यांना काय देणार आहे? ते शांती देणार आहे, असं सांगितलेलं आहे. द किंग वॉज डिटरमाइंड टू प्रिव्हेंट हिज बिलव्ड सन फ्रॉम रिनाऊन्सिंग द वर्ल्ड. बघा, डिटरमाइंड म्हणजे काय? संकल्प. जे त्याचे वडील होते शुद्धोधन, त्यांनी काय केलं होतं? मनामध्ये एक संकल्प केलं होतं की माझ्या मुलाला ह्या बाकी सगळ्या गोष्टीपासून मला काय करायचं आहे? वाचवून ठेवायचं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला पडू द्यायचं नाही, अडकू द्यायचं नाही. कारण त्यांच्या वेळेस काय झाली होती? भविष्यवाणी करण्यात आली होती. रिनाऊन्सिंग म्हणजे काय? तर ह्या संसाराचं काय करणे? त्याग करणे, संन्यास घेणे. त्यांना कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना संन्यास घेता आलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना सिद्धार्थला काय करायचं होतं? प्रोटेक्ट करायचं होतं. ही सराउंडेड द प्रिन्स विथ एव्हरी इमॅजिनेबल लक्झरी अँड कम्फर्ट. म्हणून त्यांनी त्यांच्या आजूबाजूला अशा पद्धतीची लक्झरी लाईफ तयार केली, अशा पद्धतीचं कम्फर्ट दिलं की जेणेकरून त्यांना दुःखाची जाणीवच होणार नाही. The prince with every imaginable luxury and comfort, it is said that the king had 3 magnificent palaces. असं म्हटलं जाते की त्या राजाजवळ किती पॅलेसेस होते? 3 पॅलेस होते, 3 राजवाडे होते. वन फॉर ईच रिझन ऑफ द इयर अँड इन द ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर ऑफ दिस रॉयल मेन्शन. आणि प्रत्येक सीझनसाठी काय होता? एक वेगळा राजवाडा हा ठरलेला होता. म्हणजे वर्षामध्ये 3 सीझन येतात, तर 3 सीझनसाठी 3 राजवाडे असे ठरलेले होते. प्रिन्स सिद्धार्थ लिव्ड इज अ सेक्ल्युडेड प्रोटेक्टेड लाईफ. प्रिन्स सिद्धार्थ जे आहे ते सगळ्यांपासून, सेक्ल्युडेड म्हणजे काय? की सगळ्या लोकांपासून दूर, एका जिथे कुणीही नसेल अशा ठिकाणी ते त्यांची लाईफ काय करत होते? जगत होते. इन अ गुड टाईम द प्रिन्स वॉज मॅरिड टू वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स ऑफ द रिअल्म, प्रिन्सेस यशोधरा. बघा, त्यांचं लग्न होतं, त्यांच्या वाईफचं नाव असतं यशोधरा, आणि त्या स्वतः काय होत्या? प्रिन्सेस होत्या. शी वॉज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स ऑफ द रिल्म. रिल्म म्हणजे काय? त्या प्रांतामधल्या त्या सर्वात सुंदर स्त्री होत्या. द डॉटर ऑफ द कोलियान किंग. कोलियान किंगचा जो राजा होता, कोलियान राजा, त्याची ती मुलगी होती. अ सन राहुल वॉज बॉर्न टू देम. आणि त्यांना एक मुलगा झाला ज्याचं नाव होतं राहुल. ॲट द एज ऑफ 29 सिद्धार्थ वेंट आउट टू सी हिज किंगडम अँड टू मीट हिज सब्जेक्ट.
बघा, जरी त्यांच्या वडिलांनी त्यांच्याजवळ खूप सारी लक्झरी लाईफ ठेवली होती, पण एक दिवस ते घराच्या बाहेर पडतात. तेव्हा ते किती वर्षाचे होते? 29 इयर्स ओल्ड. 29 वर्षाचे होते. त्यांना त्यांचं प्रांत बघायचं होतं, त्यांना त्यांचं राज्य बघायचं होतं की ते कशा पद्धतीने, म्हणून ते एक दिवस ते घराच्या बाहेर पडतात. ही beheld what the Buddhist book called the four signs. त्यांना बघायचं होतं की जे बुद्धिस्ट बुकमध्ये सांगितलेलं आहे की फोर सायन्स विटनेस टू इम्परमनन्स. इम्परमनन्स म्हणजे काय? नश्वर. म्हणजे हे जग जे आहे ते काय आहे? नश्वर आहे. मग त्याचे चार काय आहेत? काय सांगितलेलं आहे बघा, चार सायन्स आहेत आणि हेच बघायला ते बाहेर निघाले. ही सॉ ॲन ओल्ड मॅन, अ डिझीज्ड मॅन, अ डेड मॅन अँड अ मोंक. ते चार लोकांना भेटलेत, चार लोक त्यांना दिसलेत. पहिला होतं ओल्ड मॅन, डिझीज्ड मॅन. डिझीज मॅन म्हणजे ज्याला रोग झालेला आहे. डेड मॅन अँड अ मोंक. मोंक म्हणजे संन्यासी, मंक. अँड देअर एंटर्ड इन टू हिज हार्ट अ विजन ऑफ दुःख. आणि तिथंच त्यांच्या मनामध्ये दुःख ही कल्पना त्यांच्या मनामध्ये काय करते? एंटर्ड करते, म्हणजे प्रवेश करते. त्यांना समजायला लागले की दुःख काय आहे. द वर्ल्ड सॉरो. व्हॉट इज द वे आउट ऑफ द वर्ल्ड सॉरो. आणि या दुःखातून बाहेर निघण्याचं काय वे आउट आहे, काय मार्ग आहे, हे त्यांना बघायचं होतं. ही आस्क्ड हिमसेल्फ. त्यांनी स्वतःला विचारलं. रिपीटेडली ही आस्क्ड हिमसेल्फ. ते वारंवार स्वतःला विचारत राहिले. द अनआन्सरेबल क्वेश्चन लेड हिम टू रिनाऊन्स वर्ल्डली लाईफ. आणि त्यांच्याजवळ हा जो अनआन्सरेबल क्वेश्चन होता, सारखा सारखा हा प्रश्न त्यांच्या मनात पडतो, त्याचा आन्सर त्यांना भेटत नव्हतं. आणि हीच गोष्ट त्यांना हे जग, त्यांना त्यांचं राज्य, त्यांना त्यांचं घर दार हे सगळं सोडण्यास काय करतो? भाग पाडतो. लिव्ह हिज वाईफ अँड सन अँड सेट आउट इन अ क्वेस्ट ऑफ द ट्रूथ ऑफ लाईफ. आणि त्यांना जो पडलेला प्रश्न होता की जीवन जगण्यामागचंच खरं सत्य काय आहे, सेट आउट इन द क्वेस्ट ऑफ द ट्रूथ ऑफ लाईफ. जीवनाचं खरं सत्य काय आहे हे शोधण्यामागे ते हे सगळं सोडून निघून गेले होते. त्यांच्या घराला, त्यांच्या राजवाड्याला, त्यांच्या मुलाला, त्यांच्या बायकोला, सगळ्या गोष्टी त्यांनी मागे सोडून दिले होते. द स्टोरी ऑफ गौतमाज क्वेस्ट दॅट एंड्स इन अ इल्युमिनेशन अँड अटेनमेंट ऑफ निर्वाणा. बघा, इल्युमिनेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे? प्रकाशाचं स्त्रोत. इल्युमिनेशन काय आहे? प्रकाशाचं स्त्रोत. आणि अटेनमेंट म्हणजे काय होते? सिद्धी प्राप्त करणे. द स्टोरी ऑफ गौतमाज क्वेस्ट दॅट एंड्स इन इल्युमिनेशन अँड अटेनमेंट म्हणजे त्यांना जोपर्यंत प्रकाशाचं स्त्रोत सापडत नाही, जोपर्यंत त्यांना सिद्धी सापडत नाही, तोपर्यंत ते काय करत होते? यासाठी प्रयत्न करत होते. इज वन ऑफ द मोस्ट मूविंग टेल्स ऑफ अवर टाइम्स. काय सांगितलेलं आहे की गौतम बुद्धांना सिद्धी प्राप्त होण्यामागे एक स्टोरी आहे, जे सांगितलं जायची. ती स्टोरी आपण बघणार आहोत. फॉर 6 years डिड गौतमा प्रॅक्टिसेस इंटेन्स ॲस्केटिझम. बघा, ॲस्केटिझम म्हणजे काय होते? तपस्वी. फॉर 6 years म्हणजे त्यांनी 6 वर्ष इतकी कठोर अशी तपस्या केली. ॲस्केटिझम म्हणजे काय? तपस्या करणे. फॉर अ सेव्हरल डेज इन अ सक्सेशन ही एट बेअरली अ ग्रेन ऑफ राईस. काही दिवसानंतर त्यांना त्याच्यामध्ये सक्सेशन मिळालं आणि ते काय करायला लागले? ही एट बेअरली अ ग्रेन ऑफ राईस म्हणजे थोडंसंच ते काय खायला लागले? थोडंसं धान्य ते खायला लागले. हे स्ट्रॉंग ॲथलेटिक बॉडी वॉज रिड्यूस टू अ बॅग ऑफ बोन्स. ते राजा होते, ते प्रिन्स होते आणि त्यांची जी बॉडी होती ती ॲथलेटिक बॉडी होती. आता ती बॉडी कशामध्ये कन्वर्ट झालेली आहे? बॅग ऑफ बोन्स. म्हणजे त्या बॉडीवर फक्त तुम्हाला हाडाचा सापळा दिसेल इतकाच मांस त्यांच्या बॉडीवरती होता, उरलेला होता. बट इट सर्व्ड नो पर्पज. पण हे सगळं झाल्यानंतर पण ते ज्या प्रश्नासाठी ते बाहेर पडले होते, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं नव्हतं. द बुद्धा देन स्कॅटर्ड अ हँडफुल ऑफ ग्रास ऑन द ग्राउंड बेनेथ द बोधी ट्री अँड फॉर्म्ड अ सीट फॉर हिमसेल्फ. त्यांनी काय केलं? आजूबाजूला जो पडलेला गवत होता, जो स्कॅटर्ड म्हणजे काय? विखुरलेला जो पडलेला गवत होता, तो त्यांनी एका मूठभर गवत उचलला आणि त्यांनी जमिनीवर टाकला आणि त्याच्यावरती ते बसले. फॉर्म्ड अ सीट फॉर हिमसेल्फ. आय केअर नॉट इफ माय स्किन अँड नर्व्स अँड बोन्स डिके. ते सांगत आहे की मला काहीही फरक पडणार नाही. माझे हे जे हाड आहे, माझी हे जे हाडं आहेत किंवा माझी स्किन आहे, माझे हे जे नर्व्स आहेत, हे सगळे जरी माझे काय झाले? दुर्बल झालेत, तरी मला काही फरक पडणार नाही.
आय केअर नॉट इफ माय लाईफ ब्लड ड्राईज. माझं रक्त जरी आटून गेलं, माझं रक्त जरी सुकून गेलं, तरी मला फरक पडणार नाही. पण मी काय सोडणार नाही? आय शॉल नॉट गिव्ह अप अंटिल आय अटेन टू एनलाइटमेंट. जोपर्यंत मला सिद्धी प्राप्त होत नाही, जोपर्यंत मला ते प्रकाशाचं स्रोत मिळत नाही, मला उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मी माझी तपस्या सोडणार नाही. व्हॉट डिवाईन विल पॉवर इन धिस वर्ड्स. आणि याच वर्ड्समध्ये किती ताकद होती. विल पॉवर म्हणजे काय, किती स्ट्रॉंग त्यांची इच्छाशक्ती होती की मी हे केल्याशिवाय मी इथून उठणार नाही. अँड व्हॉट मे नॉट अ मॅन अचीव इफ ही वूड मेक अप हिज विल पॉवर. आणि जर प्रत्येक माणसामध्ये जर अशी विल पॉवर असेल तर तो काय नाही अचीव करू शकतो, असं इथे सांगितलेलं आहे. सपोज आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल ना, आपल्यामध्ये तेवढी स्ट्रॉंग डिझायर, तेवढी विल पॉवर असेल, सो आपण काहीही काय करू शकतो मुलांनो, मिळवू शकतो. इट इज सेड दॅट ही सॉ अ विजन विच कंटेन्ड अ मेसेज फॉर हिम. इट ॲक्टेड ॲज अ स्पिरिच्युअल स्टिम्युलंट टू हिम. बघा इथं काय सांगितलेलं आहे की इट इज सेड दॅट, असं म्हटलं जाते की ही सॉ विजन, त्यांना एक दृष्टी मिळाली होती, एक विजन त्यांच्यासाठी होतं, एक ध्येय त्यांचं होतं. विच कंटेन्ड अ मेसेज फॉर हिम, त्यांच्यासाठी एक मेसेज होता. इट ॲक्टेड ॲज अ स्पिरिच्युअल स्टिम्युलंट टू हिम. द वर्ड्स वर, काय वर्ड्स होते ते बघूया आपण. ट्यून द सितार नीदर लो नॉर हाय, द स्ट्रिंग ओव्हरस्ट्रेच्ड ब्रेक्स. बघा काय सांगितलेलं आहे, जेव्हा आपण सितार वाजवतो तेव्हा त्या सितारला खूप जास्त काय नाही करू शकत, आपण लो वाजवू नाही शकत किंवा खूप जास्त हाय पिचवर वाजवू शकत नाही, किंवा वाजवलं तर ते आपण ऐकू शकणार नाही. सो द स्ट्रिंग ओव्हरस्ट्रेच्ड ब्रेक्स. जर त्या स्ट्रिंग्सला, त्या तारांना आपण जर ओव्हरस्ट्रेच्ड केलं तर ते तुटू शकतात. अँड द म्युझिक डाईज. आणि तिथे संगीत काय होऊन जाणार, मरून जाणार. द स्ट्रिंग ओव्हर स्लॅक इज डम अँड द म्युझिक डाई. आता इथे सांगितलेलं आहे द स्ट्रिंग ओव्हर स्लॅक इज डम अँड द म्युझिक डाईज. आणि तिथेच म्युझिक काय होऊन जाणार, मरून जाणार, आपण ते म्युझिक ऐकूच शकणार नाही. सो ही थॉट टू हिमसेल्फ, आय टू हॅव अ टॉर्चर्ड माय बॉडी टू स्टार्वेशन. सो आपण बघितलं आहे की आत्तापर्यंत गौतम बुद्धांनी त्यांच्या बॉडीला खूप जास्त काय केलं होतं, टॉर्चर केलं होतं. ऑब्व्हियसली आपल्याला जर काही पाहिजे असेल आणि आपली बॉडी जर हेल्दी नसेल तर आपल्याला त्या गोष्टीचा काही उपयोग होणार आहे का, नाही. सो इथे त्यांना हे जे शब्द होते हे त्यांच्यासाठी एक स्पिरिच्युअल काय बनलेलं आहे, त्यांना एक आपण इथे बघितलं होतं, एक मिनिट स्टुडंट्स, स्पिरिच्युअल स्टिम्युलंट त्यांच्यासाठी बनलं होतं. म्हणजे हे त्यांच्यासाठी एक उद्दीपक होतं. म्हणजे हे त्यांच्यासाठी स्टिम्युलंट म्हणजे काय, उद्दीपक, जे त्यांना सांगत होतं की तुम्हाला अशाच प्रकारे काय करायचं आहे, काम करायचं आहे. ही थॉट टू हिमसेल्फ, आय टू हॅव अ टॉर्चर्ड माय बॉडी टू स्टार्वेशन. स्टार्वेशन म्हणजे भूक. मी माझ्या बॉडीला काय करत होतो, पाहिजे तेवढं न्यूट्रिशन देत नव्हतं. मी स्वतःच्या बॉडीला काय करत होतो, टॉर्चर्ड करत होतो. आय हॅव टेकन टू एक्स्ट्रीम्स, लेट मी फॉलो द मिडल पाथ. मला काय करायला पाहिजे, मिडल पाथ फॉलो करायला पाहिजे. When he tried to get up to take a bath in the river, he found that he had become so weak that he could not rise. वेन ही ट्राईड टू वेकअप, जेव्हा ते त्या जागेवरून उठायला गेले तेव्हा ते उठू शकत नव्हते, बिकॉज ही वॉज सो वीक. ते काय झाले होते, अशक्त झाले होते. ही बिकेम सो वीक. आणि ही फाउंड दॅट ही हॅड बिकेम सो वीक दॅट ही कुड नॉट राईज. जस्ट देन अ ब्युटिफुल गर्ल नेम्ड सुजाता अपियर्ड बिफोर हिम. आणि तेव्हाच तिथे एक सुजाता नावाची सुंदर अशी मुलगी येते. कॅरिंग अ गोल्डन बाउल फिल्ड विथ अ स्वीटन मिल्क अँड अ राईस. एका सोनेरी बाउलमध्ये ती काय घेऊन आलेली असते, खीर घेऊन आलेली असते. वेन शी सॉ द वीकेंड ॲस्केटिक, शी ऑफर्ड द बाउल ॲट हिज फीट. तिने जेव्हा बघितलं की एक अशक्त असा तपस्वी व्यक्ती तिने जेव्हा बघितलं, तेव्हा त्या तपस्वी व्यक्तीला तिने काय केलेलं आहे, गौतम बुद्धाला तिने खीर ती ऑफर केली. त्यांच्या पायाजवळ ती खीर दिली. लॉर्ड प्लीज ॲक्सेप्ट माय ऑफरिंग ऑफ मिल्क अँड राईस. म्हणजे तुम्ही ही माझी खीर काय करा, ॲक्सेप्ट करा. बुद्धा ॲक्सेप्टेड हर ऑफरिंग. धिस वॉज हिज फर्स्ट मील आफ्टर मेनी डेज ऑफ स्टार्वेशन. आणि हेच बुद्धाचं, गौतम बुद्धांचं काय होतं, फर्स्ट मील होतं आफ्टर मेनी डेज ऑफ स्टार्वेशन, मेनी डेज ऑफ हंगरनेस. ते इतके दिवस भुकेले राहिल्यानंतर त्यांनी खाल्लेला हा त्यांचा पहिला असा पूर्ण मील होता. इट रिफ्रेश्ड हिम अँड इन्फ्युज्ड अ न्यू स्ट्रेंथ इन हिम. ते रिफ्रेश झाले आणि त्यांच्यामध्ये एक नवीन एक एनर्जी आली. ही रिअलाइज दॅट मेकिंग द बॉडी सफर वॉज नॉट द वे टू एनलाइटमेंट अँड ट्रूथ.
आपल्या बॉडीला सफर करणे, आपल्या बॉडीला त्रास देणे हे काही एनलाइटमेंट नाही आहे किंवा हे सत्य शोधण्याचं योग्य मार्ग नाही असं त्यांना जाणवलं. गौतमा हॅड लॉंग फॉर एनलाइटमेंट. त्यांनी खूप वर्षापर्यंत एनलाइटमेंटसाठी म्हणजे त्या प्रकाशाच्या स्रोतासाठी खूप वर्षापर्यंत काय केलेली होती, वाट बघितली होती, प्रॅक्टिस केली होती. दॅट नाईट ही फाउंड द आन्सर टू हिज क्वेरी. What is the cause of sorrow? And finally he got the solution. Finally he got the answer of that question. What is the cause of sorrow? की काय दुःखाच्या मागचं कारण काय आहे? The cause of sorrow is desire. दुःखाचं रिअल कारण, दुःखाचं खरं कारण काय आहे? डिझायर. डिझायर म्हणजे काय? इच्छा. आपल्याकडे जोपर्यंत आपल्या इच्छा आहेत तोपर्यंत आपलं दुःख हे कधी संपणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला वाटत असते, आज माझ्याकडे गाडी आहे तर उद्या माझ्याकडे कार असायला पाहिजे, नंतर माझ्याकडे बंगलो असायला पाहिजे, नंतर माझ्याकडे मला प्लेननी फिरायचं आहे, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, मला सोनं पाहिजे. म्हणजे ह्या जे तुमच्या डिझायर आहेत हे संपणार आहेत का? डिझायर हे कधीही संपू शकत नाही. आणि जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्याकडे काय येत असतं? दुःख येत असतं. आपण ऑटोमॅटिकली अनहॅपी होत असतो, राईट? द क्युअर ऑफ सॉरो इज टू गिव्ह अप ऑल डिझायर्स अँड ॲडॉप्ट राईट लिव्हिंग. आणि त्यांनी त्याचं उत्तर काय सांगितलेलं आहे? जर तुम्हाला दुःख नाही पाहिजे आहे तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या असलेल्या सगळ्या डिझायर्स ह्या काय केल्या पाहिजे? त्यागून दिलेल्या पाहिजे. आणि तुम्हाला राईट लिव्हिंग हे गोष्ट ॲडॉप्ट केली पाहिजे. म्हणजे व्यवस्थितपणे जीवन जगणे आणि तुमच्या जेवढ्या पण डिझायर्स आहेत त्या काय करणे? सोडून देणे. बॉर्न अंडर अ ट्री द बुद्धा रिसिव्ड इल्युमिनेशन ऑल्सो. त्यांना हे इल्युमिनेशन, त्यांना हा जो प्रकाश आहे हे कुठे सापडलेला आहे? हा प्रकाश त्यांना त्या बोधी ट्रीच्या खाली सापडलेला आहे. इल्युमिनेशन त्यांना तिथे झालेलं आहे, अंडर अ बोधी ट्री. सो त्या दिवसापासून वी वेनरेट दिस ट्री ॲज अ बोधी ट्री. त्या दिवसापासून सगळे लोक त्या झाडाला काय म्हणण्यात आलं? त्या झाडाला बोधी ट्री असं म्हणण्यात आलेलं आहे. सो स्टुडंट, हा होता छोटासा चॅप्टर ज्याच्यामध्ये आपल्याला समजलेलं आहे की गौतम बुद्धांना काय प्रश्न पडलं होतं आणि त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना कशा पद्धतीने सापडलं. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.